नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेत गेलेत। हडपसरचे आमदार चेतन तुपे पाटील हे शरद पवारांना भेटण्यासाठी मोदी बाग या कार्यालयामध्ये त्यांची भेट घेणार आहेत। तर चेतन तुपे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। मात्र अजित पवारांच्या आमदाराने शरद पवारांची भेट घेतल्याने आता सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। चेतन तुपे शरद पवारांची नक्की का भेट घेत आहेत या संदर्भात अजून अधिकचा तपशील समजलेला नाहीये। मात्र अजित पवारांच्या आमदाराने अशा पद्धतीने शरद पवारांची भेट घेणं यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। मोदी बागेमध्ये जाऊन चेतन तुपे हे शरद पवारांची भेट घेणार आहेत। राज्यातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला दणदणीत विजय मिळवून दिल्यानंतर आता संघ आणि पालिका निवडणुकांसाठी दक्ष झालेला आहे। राज्यभरात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संघ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। भाजपाने त्यासाठी संघाच्या नेतृत्वाखाली आपल्या आघाडीमध्ये संघटनांमध्ये समन्वय तपासण्याची सुरुवात आता सुरू केली आहे। नुकतीच भाईंदरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये यावर सविस्तर चर्चा झालेली आहे। एवढंच नाही तर आता युतीशिवायही स्वबळावर लढण्याची तयारी भाजपा आणि संघाने सुरू केल्याची माहिती आहे। आपण ठाण्यातील दृश्य बघतोय। माजी महापौर सतीश प्रधान यांच्या अंत्ययात्रेला आता उद्धव ठाकरे उपस्थित असल्याची दृश्य आपण बघतोय। त्यांना आदरांजली ते देत आहेत। वृद्धापकाळामुळे सतीश प्रधान यांचं निधन झालं होतं। कालच त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर आज त्यांची अंत्ययात्रा आपण पाहतो। अंत्ययात्रेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत माजी खासदार राजन विचारे सुद्धा उपस्थित आहेत। केदार दिघेही उपस्थित आहेत। त्यांच्या घरच्यांचं सांत्वन यावेळेस उद्धव ठाकरे करतात। सतीश प्रधान यांचं निधन झालेलं आहे आणि सतीश प्रधान हे ठाण्याचे पहिले महापौर होते। दरम्यान एक महत्त्वाचं राजकीय व्यक्तिमत्व आपण गमावलं असल्याची प्रतिक्रिया यावेळेस शिवसैनिकांकडनं शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांकडनं व्यक्त होताना पाहायला मिळते। सतीश प्रधान यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करताना आपण उद्धव ठाकरे यांना पाहतोय। ठाण्याचे पहिले महापौर शिवसेनेचे सतीश प्रधान यांचं काल निधन झालं। वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं असून त्यांच्या जाण्याने शिवसेनेने एक मोठा नेता गमावला अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून उमटते आणि त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आता उद्धव ठाकरे तिथे पोहोचलेले आहेत। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली उद्धव ठाकरे यांनी अर्पण केली आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली। यानंतर आता राज्यभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। राधानगरी मार्गावर दाट धुक्याची चादर पसरली आहे। भोगावती ते खिंडी-वरवडे मार्गावर प्रचंड धुकं पसरलंय। त्यामुळे राधानगरी मार्गे कोकणाकडे जाणारी वाहतूक मंदावली आहे। वाशिमच्या रिसोड शहरामध्ये पावसानंतर धुक्याची चादर पसरली होती। वाहन चालकांना धुक्यामुळे नीट रस्ताही दिसत नव्हता, तर या धुक्याच्या पिकावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। राज्यातली थंडी आता गायब झाली आहे। मात्र नवं संकट सर्वसामान्यांसमोर आणि शेतकऱ्यांसमोर उभं राहणार आहे, कारण थंडी आता गायब झाल्याने राज्यामध्ये उकाडा वाढणार आहे। ढगाळ हवामानामुळे किमान तापमानामध्ये वाढ होत थंडी गायब झाली आहे, मात्र याचा पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 1.5 लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। अवकाळी आणि अतिवृष्टीचा
अतिवृष्टीची मदत नक्की कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेत। 3 वर्षांमध्ये 1.5 लाख शेतकऱ्यांचं 180 कोटींचं नुकसान झालंय। बागायती, जिरायती आणि फळपिकांचंही मोठं नुकसान झालंय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय। या वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे गहू आणि तुरीच्या पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमधून आता चिंता व्यक्त केली जाते। डाळिंबाच्या कमी उत्पादनामुळे डाळिंबाला प्रति किलो 225 रुपये दर मिळतोय। व्यापारी सापडेल तिथे बागेतून उच्चांक दराने डाळिंबाची खरेदी करू लागलेत। त्यामुळे डाळिंब उत्पादक असलेले शेतकरी आता समाधान व्यक्त करतायत। वाशिम जिल्ह्यामध्ये नाफेडच्या खरेदी केंद्रांवर बारदानांच्या तुटवड्यामुळे सोयाबीन खरेदी 5 दिवसांपासून ठप्प आहे। या समस्येमुळे खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनच्या गाड्यांची लांबच लांब रांग लागली आहे। खानदेशामध्ये केळी दरामध्ये घसरण सुरूच आहे। किमान दर 800 ते कमाल दर 1600 रुपये प्रति क्विंटल असा आहे। केळीची आवक कमी आहे, परंतु उत्तरेकडे थंडी, पाऊस आदी कारणांनी केळीची मागणी घटली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट आलंय। नव्या तुरीची देशातील काही बाजारांमध्ये आवक सुरू आहे। देशातील बाजारामध्ये सध्या तुरीला 7500 ते 8000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। तुरीला उठाव चांगला आहे, तर बाजारातील सध्याची आवक कमीच आहे। पुढील काही आठवड्यांनंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। रब्बी हंगामामध्ये पिकांची लागवड करताना शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती हरभरा पिकाला दिली आहे। त्यामुळे यंदा हरभरा पिकाचं क्षेत्र सर्वाधिक आहे। अमरावती, दर्यापूर या बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची सर्वाधिक उलाढाल होतीये। रायगड जिल्ह्यामध्ये पोपटी प्रसिद्ध असून शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारामध्ये उपलब्ध आहे। जिल्ह्यातील टपोऱ्या दाण्यांच्या गावठी शेंगांना पोपटीसाठी अधिक मागणी आहे। अद्याप गावठी वालाच्या शेंगा बाजारात आल्या नाहीत, त्यामुळे पोपटीमध्ये पुणेरी वालांचा उपयोग जास्त होतोय। राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ आणि खासगी दूध प्रकल्पांना गाय दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रति लिटर 7 रुपये अनुदान देण्यात येते। याच जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्याने केलेले आहे। आंबेगाव तालुक्यातील फुलवडे परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गाय ठार झालेली आहे। या घटनेमुळे शेतकऱ्यांसह मेंढपाळही चांगलेच धास्तावलेले आहेत। वन विभागाने बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आता शेतकरी करतायत। राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। अर्थातच सरपंच हत्या प्रकरणासंदर्भातली ही मोठी बातमी आहे। फरार आरोपी वाल्मिक कराड हा सरेंडर करणार की पोलीस त्याच्या मुसक्या आवळणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणावरनं एकूणच राज्याचं राजकारण ढवळून निघालेलं आहे। अनेक आंदोलनं यामुळे झालेली आहेत आणि आता राजकीय सामाजिक दबावामुळे पोलीस सुद्धा प्रशासन सुद्धा वेगात काम सुरू करत आहे। दरम्यान आता वाल्मिक कराड सरेंडर करणार की पोलीस त्याच्या मुसक्या आवळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। कारण कराडच्या मुसक्या आवळण्यासाठी वेगवान हालचाली आता पोलिसांकडून सुरू झाल्यात। मुंबई, पुण्यामध्ये वाल्मिक कराडचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत काय काय घडलेलं आहे आपण संपूर्ण घटनाक्रम एकदा पाहूयात। सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण झालेल्या कारमधील ठसे आरोपींच्या ठस्यांशी जुळलेले आहेत। पासपोर्ट रद्द झाल्यानं आरोपींचा परदेशामध्ये जाण्याचा मार्ग बंद झालाय। 100हून अधिक संशयितांची आतापर्यंत चौकशी करण्यात आली आहे। वाल्मिक कराडशी संबंधित महिलेची काल चौकशी झाली आहे। फरार आरोपींचे मोबाईलही आता सापडलेत। सर्व मोबाईल फॉरेन्सिककडे आता पाठवण्यात आलेले आहेत अधिक तपासणीसाठी। तर सर्व फरार आरोपींची बँक खाती सुद्धा गोठवण्यात आलेली आहेत।
तर सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात आमदार सुरेश धस यांनी चांगलंच या संदर्भात माहोल रोखून धरला होता। त्यानंतर आज आमदार सुरेश धस यांची पत्रकार परिषद होणार आहे। सुरेश धस यांची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। दरम्यान सुरेश धस नक्की कोणत्या विषयावर यावेळेस बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, कारण की गेल्या अनेक दिवसांमध्ये सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरलं होतं आणि त्याच संदर्भात बोलत असताना त्यांनी धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यावर आरोप केले आणि त्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या संदर्भात सुद्धा आक्षेपार्ह वक्तव्य केलं। त्यानंतर प्राजक्ता माळी हिनं माझी जाहीर नम्रतापूर्वक माफी मागावी असं आवाहन त्यांना दिला, असा इशारा त्यांना दिला आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुद्धा भेट घेतली। त्यामुळे आता सुरेश धस प्राजक्ता माळीची माफी मागणार का याकडेही सर्वांचं लक्ष आहे। त्यामुळे आता सुरेश धस त्यांच्या पत्रकार परिषदेतून नक्की कोणत्या मुद्द्याला हात घालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यातल्या इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टर या बुलेटिनमधून। नाशिकच्या सप्तशृंगी देवीचं दर्शन आता 24 तास खुलं असणार आहे। 2 जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं ठेवण्यात येणार आहे। नवीन वर्षाचा नवा संकल्प घेऊन येण्यासाठी भाविक दर्शनाला येत असतात, त्यामुळे विश्वस्त मंडळानं हा मोठा निर्णय घेतलाय। तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस मंगळवारी संध्याकाळी प्रारंभ होणार आहे। दरम्यान तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्रोत्सव 7 जानेवारीला घटस्थापनेने सुरू होणार आहे। शाकंभरी नवरात्रोत्सव 31 डिसेंबर ते 14 जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येणार आहे। नांदेडच्या माळेगाव इथं खंडोबाच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखो भाविकांनी गर्दी केली आहे। खंडोबाची आणि मानकऱ्यांची पालखी काढून यात्रेला सुरुवात करण्यात आली। 5 जानेवारीपर्यंत हे यात्रोत्सव चालणार असून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। जेजुरी गडावर सोमवारी सोमवती अमावस्येनिमित्त यात्रा भरणार आहे। या यात्रेनिमित्त जेजुरी गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। एसटीच्या दरामध्ये 15% भाडेवाढ होणार आहे। शिवनेरीच्या दरामध्ये 70 रुपयांची वाढ तर साध्या बसच्या दरामध्ये 60 ते 80 रुपयांची वाढ होणार आहे। महामंडळानं दिलेल्या प्रस्तावावर राज्य परिवहन प्राधिकरणाने सकारात्मक भूमिका घेतली असून या वर्षामध्ये भाडेवाढीची अंमलबजावणी होणार आहे। एकतीस डिसेंबरच्या पार्ट्यानिमित्त शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबमधील अन्नपदार्थांची तपासणी होणार आहे। अन्न आणि औषध प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। या काळामध्ये निकृष्ट अन्नपदार्थांचा पुरवठा होऊ नये यासाठी तपासणी करण्यात येणार आहे। ही तपासणी मोहीम 24 डिसेंबरपासून हाती घेण्यात आली आहे। विद्यापीठे आणि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी राज्यामध्ये पात्रता परीक्षा 4 मे रोजी होणार आहे। ही परीक्षा पारंपरिक पद्धतीनेच होणार असल्याचं स्पष्ट झालंय। परीक्षेची तारीख जाहीर झाल्यामुळे परीक्षार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन करता येणार आहे। हवेच्या ढासळलेल्या गुणवत्तेमुळे मुंबईकरांचा श्वास कोंडू लागलाय। शहरामध्ये ठिकठिकाणी धुळकट वातावरण असल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना आरोग्याच्या समस्या जाणवतात। वायू प्रदूषण आणि धूळ नियंत्रणासाठी पालिकेने आता कठोर पावलं उचलली असून कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे। वाढीव वेतन श्रेणीपासून वंचित असलेल्या मीरा भाईंदर पालिकेतील 402 कर्मचाऱ्यांना नवा वर्षामध्ये लाभ मिळणार। या कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीचं काम सुरू आहे। पालिका आयुक्त संजय काटकरांनी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतन श्रेणीच्या विषयावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत। नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळाला 75 लाखांचं उत्पन्न मिळालेलं आहे। जिल्ह्यामध्ये 7 विधानसभा मतदारसंघातील 2200 मतदान केंद्र होती। त्या प्रत्येक केंद्रावर ईव्हीएम मशीन आणि साहित्य अधिकारी कर्मचारी ने-आण करण्यासाठी एसटी बसेस पुरवण्यात आल्या होत्या। अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग आता मोकळा झालाय, कारण राज्य सरकारने मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय। त्यामुळे लवकरच अंगणवाडी सेविकांचं थकीत मानधन शक्य होणार आहे। अमरावतीच्या मोर्शी तालुक्यामध्ये शाळेतील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। मध्यान्ह भोजन आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या खिचडीमार्फत विषबाधा झाल्याची माहिती मिळते। आरोग्य विभागाच्या पथकाकडून विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। यामध्ये 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे।
सध्या मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झालेत। समुद्राबरोबरच खाडीतील बोट सफारीला सुद्धा पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। रत्नागिरी तालुक्यातील नाचणे, नारायणमळी येथील कांदळवन सफारी, पक्षी निरीक्षण आणि कयाकिंगला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळं पर्यटकांनी बहरली आहेत। साताऱ्यातील तापोळा, मुनावळे, बामलोणी या पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली। मुनावळे येथील वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड घाटामध्ये माल वाहतूक करणारा ट्रक कठडे तोडून 50 फूट दरीमध्ये कोसळलाय। घाटातील वळणावर ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक कठडे तोडून दरीमध्ये पडला। मात्र अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं स्थानिकांनी सांगितलंय। मुंबईकर महिलेचा हिमाचलच्या मंडीमध्ये मृत्यू झाला। मनालीवरून परतत असताना मंडीतल्या घाटामध्ये कारवर दरड कोसळून जागीच मृत्यू झालाय, तर कारमधील इतर दोघं गंभीर जखमी आहेत। जळगाव एमआयडीसी मध्ये रात्रीच्या सुमारास चटई कंपनीला आग लागली। एका सुरक्षा रक्षकाच्या खोलीमध्ये आधी आग लागली, त्यानंतर संपूर्ण कंपनीभर आग पसरली। जळगाव महापालिका अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलामधील घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याच्या मैत्रिणीची झाडाझडती घेण्यात आली। रविवारी दिवसभर पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वतः चौकशी केलेली आहे। उल्हासनगर हत्या प्रकरणातील सचिन दिघेला अटक करण्यात आलेली आहे। ही हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। दरम्यान दारूच्या नशेमध्ये त्याने पंकज निकमची हत्या केली होती। आपसी वादातून मामानेच आपल्या भाच्यांवर हल्ला चढवलाय। एका भाच्याची हत्या तर दुसरा भाचा गंभीर जखमी आहे। मेयो रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर वादाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। कल्याणमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर आहेत। 3 दिवसांमध्ये 170 टवाळखोर आणि नशेखोरांवर कारवाई करण्यात आली आहे। तसंच रस्त्याचाच उठाबशा देखील काढायला लावल्या आहेत। वाशिम जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत। या वर्षात सायबर चोरट्यांनी 706 घटनांमध्ये तब्बल 4 कोटींवर हात साफ केलाय। झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते। पालघर शहरामध्ये एका 8 वर्षीय आदिवासी कुमारिकेवर 54 वर्षीय किराणा माल दुकानदाराने विनयभंग केला। या प्रकरणी आरोपीला पालघर पोलिसांनी ताब्यात घेतले। स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली। जालन्यात अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली। या घटनेनंतर पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या नराधमाच्या जालना पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। मुलीच्या फिर्यादीवरनं पॉस्को कायद्याअंतर्गत वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेलं होतं। रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। सुरक्षिततेच्या कारणास्तव ही तपासणी करण्यात आली आहे। तर आपण पुन्हा ठाण्यामध्ये गेलेलो आहे। सतीश प्रधान यांचं निधन झालेलं आहे। ठाण्याचे पहिले आणि माजी महापौर सतीश प्रधान यांचं निधन झालंय। त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहे। दरम्यान आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे पोहोचलेत। त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली यासोबतच सतीश प्रधान यांच्या पार्थिवावर त्यांनी पुष्पहार अर्पण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। यानंतर मी मीडिया आतमध्ये जा। आता शेवटचा टप्पा आपला शासकीय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतीश प्रधान यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ठाण्यात पोहोचले होते। राज्यातल्या इतरही महत्त्वाच्या घटना आपण बघणार आहोत 36 जिल्ह्यात 36 रिपोर्टर या बुलेटिनमध्ये।
कल्याण चिकनघर परिसरामध्ये चेतन मांडळे या तरुणाने शेजारच्या कुटुंबावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केलेला आहे। त्यानंतर रॉकेल टाकून शेजाऱ्यांचं घर जाळण्याचा प्रयत्नही त्याने केला। शेजाऱ्यांच्या बडबडीमुळे झोप येत नाही या कारणावरून चेतनने शेजाऱ्यांवर हल्ला केलेला आहे। यामध्ये 4 गंभीर जखमी झाले आहेत। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला। आरोपी विशाल गवळीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे। कोनेरू हंपीनं जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचं जेतेपद मिळवलेलं आहे। हंपीनं स्पर्धेतील अखेरच्या निर्णायक फेरीमध्ये कमालीच्या दडपणाखाली विजय मिळवलाय। अखेरच्या फेरीपूर्वी 7 खेळाडूंना ही स्पर्धा जिंकण्याची संधी होती। त्यामध्ये हंपीनं काळे मोहरे घेऊन 8.5 गुणांसह जेतेपद पटकावले। हायस्पीड रेल्वेच्या बाबतीमध्ये चीनने जपानलाही मागे टाकले। जगातील सर्वात वेगवान ट्रेन चीनमध्ये ताशी 450 किलोमीटर वेगाने धावलेली या ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ आणखीन कमी होईल, तसेच कनेक्टिव्हिटी सुधारेल असं म्हटलं जातंय।